ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. न्याय दिला तो सुलभाताई इथं परत येणार. आमदार गणपत गायकवाड यांच्या विधानसभा क्षेत्रातील आशळे, माळेरे आणि उल्हासनगर कॅम्प 4 विभागात काही महिन्यांपासून नागरिक वीज समस्याने अक्षरशः हैराण झाले आहेत. याविरोधात सुलभा गायकवाड आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी सुलभा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलेच सुनावले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवायच्या नसतील तर गणपत गायकवाड स्टाईलने उत्तर दिलं जाईल असा शब्दात अधिकाऱ्यांना दम भरला. दरम्यान आशळे, माळेरे आणि उल्हासनगर मधील नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचलाय. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन पत्राद्वारे इशारा देण्यात आला. यावेळी पूर्व नगरसेविका इंद्रा तरी, नितीन तरी, अंकुश कडू, जितू ठाकूर, हनुमान कडू, गोपी कडू, विनायक उदय पाटील, निलेश भुंबडे, संजू रामरक्षांनी, अस्मिता गायकवाड, रश्मी भुंबडे, प्रिया गुरुनानी, मेघा गुरुनानी आदी उपस्थित होते. 15 वर्ष झाले तिथं रूम येऊन खांबासाठी जागा नाही बोलतात. तुम्ही जागा नाही तर काय अंडरग्राउंड लाईट वायर देऊ शकता. पर्याय काढा. तुम्ही नाही हा शब्द नका बोलू, पर्याय काढा. त्याची तर पावती नाहीच दिली या लोकांनी, पण वरून आणखी 35,000 रुपये लावला. लॉकडाऊन झाला त्याच्या वर्षानंतर मी इथं बिल भरायला आलो ना, तर मला ती या लोकांनी खिडीसपिडीस केली. ती इथं मॅडम बसलेली ना, ती इथे सांगते इथे उभी राहा, इकडे उभी राहा. का आम्ही बिल नाही भरत? शाळेत पोहोचवायला महिन्याच्या महिन्याला बिल बी भरायचंय. तरी या लोक एवढं बिल भरत मीटर खराब होता ना. मी सांगितलं मीटर हाताला पकडून मी साहेबाला नेलं. 5 नंबरचा साहेब माझ्या घरी आला, 2 वेळा आला. मी त्याला सांगितलं हा बरं भाऊ बरं घरात चला, माझ्या घरात AC आहे, मशीन आहे, मीटर आणलं. सोसायट्या होती, ज्या बिल्डिंग होती त्यांना तुम्ही नवीन ट्रान्सफर, जे जनतेचे जे आहेत पहिल्यापासून ट्रान्सफर त्याच्यावर लाईट द्यायची नाही, कारण मग त्यांना ते लाईट पोहोचत नाही पुढे आणि मग ते. आणि मी त्या साहेबाला ते सांगितलं बरं तुमचा मीटर भाऊ आता तू जास्त बिल आला मी कुठून भरणार सांगा भाऊ तुम्ही. बिल घ्या काढून टाकला मीटर. मी तेवढे कसे पैसे 40,000 कुठून भरणार सांगा तुम्ही. असे बिल वाढीत गेलं मी कुठून भरणार सांगा. 15,000 मी भरले त्याची मला पावती पण या लोकांनी दिली. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी जुन्या झालेल्या विद्युत तारा बदली करणे. आषाढी मानेरेमध्ये ट्रान्सफॉर्मर कमी क्षमतेने असल्यामुळे या भागात लाईटचे प्रमाण कमी जास्त होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविणे. तिसरं, आषाढी व मानेरे मध्ये विद्युत तारा चाळीमध्ये मध्ये असतात. यामुळे तारा तुटून उद्या काही जीवित हानी झाल्यावर याला कोण जबाबदार असणार याचे अहवाल उत्तर द्यावे. आषाढी मानेरेमध्ये नेहमी सारखी लाईट जात असते, त्यामुळे नागरिकांना पाणी भेटत नाही. विद्युत समस्याबद्दल नागरिक तक्रार घेऊन महावितरणाच्या कार्यालयामध्ये गेले असता तेथील कर्मचारी त्यांना उडवडीचे उत्तरे देऊन अक्षरशः हकलून लावतात. त्यानाही नागरिकांना जास्त विद्युत बिल येत आहे, त्यावरची सुद्धा उपाययोजना करणे आवश्यक आहे. यावर काही लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर आम्ही तुम्हाला जबाबदार आंदोलन करू. तुम्ही किती दिवसामध्ये वरील समस्या सोडवणार याचे लेखी उत्तर देण्यात यावे. सांगतो मी. आता जे पतपेढीला आपण दिलेलं असते, पतपेढीला एका जी रिसिप्ट आहे त्याच्यामागे 5 रुपये त्याला कमिशन मिळतं. आणि हे आपल्या RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार 5,000 रुपयापेक्षा जास्त ज्याचं बिल आहे ते भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन हे कंपल्सरी आहे.
ऑफलाईन भरता येत नाही आणि ह्या ज्या पतपेढी आहे यांना ऑफलाईनच ते कलेक्शन असतं. म्हणजे तुम्हाला 5,000पेक्षा कमी बिल असेल त्यांनाच यांच्याकडे भरता येईल. तर अशा पावत्यांची संख्या आता नॉर्मली आपलं बिल जे असतं ना, हे एक बिल जरी थकलं तरी ते 5,000पेक्षा पुढे जातं. त्याच्यामुळे त्याच्याकडे येणाऱ्या पावत्यांची संख्या इतकी कमी झाली की त्याला एक माणूस ठेवून इथं पावत्या घेणंच परवडत नव्हतं, म्हणून त्याने ते बंद केलं. असं आहे. आता ऑनलाईन भरणं आता ते म्हणजे शासनाचं ते धोरणच आहे की ऑनलाईनला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग ते असं बोलून आता सुरुवात बोलतात, ऐका जरा. जे काही तुमच्या समस्या असेल त्यांच्यावर ते आपल्याला उत्तरं देतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल. कोणालाही न्याय हे होणार नाहीये. ते त्यांच्या याने जे करतात ते आपण त्यांना करून नाही द्यायचं. जे आपल्याला पाहिजे तेच करायला त्यांना लावायचे. भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जे आमचे हे आहेत 2-3 मुद्दे त्यांच्यावर आम्हाला उत्तरं द्या. नाही झालं आता तर ताईंनी तुम्ही जसं आपल्या सर्वांच्या वतीने जे मुद्दे मांडलेले आहेत तिथे जनतेचे, त्याचे आपण हे सगळ्याचा आढावा घेतला तसं या साहेबांनी वाचले. त्यात मुख्य जे मुद्दे आहेत ते एक तर फॉल्टी मीटरचे मुद्दे आहेत आणि जे आपल्या एरियातली जे जाळं आहे, विद्युत वितरणाचे जाळं आहे ते कमकुवत आणि जुनं झालेलं आहे. हे 2 मुख्य प्रकारचे मुद्दे आहेत. तर याच्यासाठी आम्ही साधारणतः 1 वर्षापूर्वीच याचा साहेबांकडनं पण आम्हाला मागच्या वर्षी पण आम्ही साहेबांना भेटलो होतो. त्यांनी बोलवलं होतं आम्हाला. आम्ही म्हणजे आमचे अधीक्षक अभियंता कल्याणचे कार्यकारी अभियंता, आम्ही स्वतः येसोनचं आमचे सेक्शन ऑफिसर, आम्ही सर्वांनी आपल्या संपर्क कार्यालयात येऊन मिटिंग घेतली होती साहेबांनी. आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला निर्देश दिले होते की तुम्हाला जे काही नवीन करून पाहिजे असेल त्या सर्वांचे तुम्ही प्रस्ताव बनवा आणि त्याची एक कॉपी आमच्याकडे द्या. त्यानुसार आम्ही हे सगळं त्यांच्याकडे कॉपी दिली होती आणि आमच्या वरिष्ठांकडे ते पाठवलं होतं आणि त्यांच्याच प्रयत्नातून ते प्रस्ताव त्यांनी मान्य केलेले आहेत आणि त्याची एक योजना जी आहे ती मंजूर करून दिलेली आहे. आणि त्या योजनेचं काम आता हे पावसाळा होता त्यामुळे थोडं ते रखडलं होतं. आता पावसाळा संपलेला आहे तर आपण जेवढे तुमच्या एरियातले जुने तार आहेत किंवा जुने पोल आहेत किंवा सडलेले पोल आहेत हे सगळे रिप्लेसमेंटसाठी त्या योजनेमध्ये आपण तरतूद करून ठेवली आहे आणि ते प्रस्ताव मंजूर झालेत ऑलरेडी. तर आपण आता या पावसाळा संपल्यानंतर आता त्या कामाला लवकर सुरुवात होईल आणि येत्या साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे तुमच्या जेवढ्या जुन्या तार आणि पोल आहेत हे सगळे बदली करून मिळतील. दुसरा विषय राहिला मीटरचा. जे जुने मीटर आहेत आणि बंद आहेत या मीटर संबंधी शासनाने आपल्याला स्मार्ट मीटर देण्यासाठी सांगितलं होतं, परंतु मधल्या काळात ते घरगुतीसाठी ते स्मार्ट मीटर वापरू नये असे ते आदेश आले होते. त्यामुळे ते थोडंसं मागे पडलं आहे. तर आता कंपनीतर्फे नवीन मीटर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ते आल्यानंतर आपल्याला जेवढे आपल्याकडे तर नोंद आहे किती ग्राहकांचे मीटर फॉल्टी आहे त्याची नोंद आहे आपल्याकडे, ते सर्व टप्प्याटप्प्याने आपण ते सर्व मीटर बदलवणार आहोत आणि ते काम साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल. आशेले मानेरे गावाच्या या लाईटच्या समस्या होत्या आणि वारंवार नागरिक माझ्याकडे येत होते. त्या तक्रारी करत होते की आम्हाला लाईटचा पुरवठा पूर्णपणे होत नाही. आज आम्ही इथे ऑफिसर यांना पत्र देऊन त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या यासाठी आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे आणि तो नाही लवकर त्यांनी केला तर आम्ही गणपत गायकवाड यांची स्टाईल वापरून त्यांना समस्यांचा तोडगा काढायसमोर. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.